एका बरणीत लाल मुंग्या आणि काळ्या मुंग्या एकत्र ठेवा. त्या शांततेने राहतात, परंतु कोणीतरी येतो आणि ती बरणी हलवून निघून जातो. त्यानंतर मात्र या मुंग्या एकमेकांशी भांडायला लागतात. असं म्हणत ही बरणी हलवणाऱ्यांपासून आपण सावध राहिलं पाहिजे, असा टोला भाजपचे माजी खासदार आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी बदलापूरच्या आगरी महोत्सवात लगावला. त्यांचा हा टोला नेमका कुणाला उद्देशून होता, यावरून आता चर्चा सुरू झाली असून पाटील यांनी मात्र हे वक्तव्य कुणालाही उद्देशून नव्हतं असं स्पष्टीकरणही दिलं आहे. कपिल पाटील यांच्या वक्तव्याचा अर्थ काढायचा झाल्यास लाल मुंग्या आणि काळ्या मुंग्या म्हणजे महायुतीतील शिवसेना आणि भाजपा हे दोन पक्ष असून नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना बदलापूर शहर प्रमुख वामन म्हात्रे आणि भाजपचे स्थानिक नेते यांच्यात झालेल्या गैरसमजाच्या पार्श्वभूमीवर पाटील यांनी हे वक्तव्य केलं असावं, असा तर्क सध्या लावला जातोय. पण मग महायुतीची ही बरणी नेमकी कुणी हलवली हे मात्र कपिल पाटलांनी सांगितलेलं नाही. एक काचेची बरणी असते, त्याच्यामध्ये तुम्ही काळ्या मुंग्या आणि लाल मुंग्या ठेवा, काहीच नाही. पण कोणीतरी असा एक माणूस येतो, त्या बरणीला उलटं पालटं करून हलवून पुन्हा जागेवर ठेवतो आणि असं केलं की त्या मुंग्या एकमेकांशी भांडायला लागतात, एकमेकांना मारायला सुरुवात करतात. बरणी हलवणारा निघून जातो आणि वादविवाद आतल्या बरणीमध्ये राहणाऱ्या लाल मुंग्या आणि काळ्या मुंग्यांमध्ये. खरा दुश्मन कोण आहे ते ओळखायला शिकतो. खरा दुश्मन जो आहे ज्याने बरणी हलवली, आणि या बरणी हलवणाऱ्यांपासून त्या सावध राहायचं. कोणाला उद्देशून असं नाही, हे जनरल आहे. मी एखाद्या बरणीमध्ये टाकून बघा काळ्या मुंग्या लाल मुंग्या शांततेने असतात. जोपर्यंत बरणी हलवणारा कोणी येत नाही तोपर्यंत त्यांच्यात वाद होत नाही. कोण समाजाने या बरणी हलवणाऱ्यांपासून सावध राहिलं पाहिजे, जेणेकरून समाजामध्ये एकोपा टिकून राहील. त्यामुळे त्यांनी नेमकं कुणाला उद्देशून हे वक्तव्य केलं, यावरून सध्या चर्चा सुरू झाल्या आहेत. ब्युरो रिपोर्ट, AB फास्ट न्यूज, बदलापूर.